प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडे जाऊयात. सचिन, आता तुम्ही नेमकं कुठे उपस्थित आहात? आंदोलन स्थळावर तुम्ही आहात का? आणि तिथून सध्या धनंजय देशमुख गायब झाले असं समजतंय, ते नेमकं कुठे आहेत हे कळू शकलंय का? घरामध्ये गेले ते, मात्र त्यानंतर ते बाहेर आलेले नाही. ते नेमके कुठं आहेत ते अजूनही समोर आलेले नाही. पोलीस देखील त्यांचा शोध घेते. मात्र हा जो प्रमुख टावर आहे, या टावरला चारही बाजूने ग्रामस्थांनी घेरलेला आहे. याच टावरला आंदोलन करणार होते असं सांगितलं गेलं होतं. मात्र आता आपण पाहतो की संपूर्ण गावकरी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ या ठिकाणी आले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील या ठिकाणी आपल्याला बंदोबस्त पाहायला मिळतोय. याच टावरवरती आंदोलन करणार असं देखील या सांगितलं गेलं. आता या गावकऱ्यांनी संपूर्ण टावरला जे आहे तर ते गराडा घातलेला आहे. हे गावकरी आलेले आहेत आणि एक प्रकारे आंदोलनाला सुरुवात झाली असल्याचं आपल्याला म्हणता येईल. काही महिला आहेत या ठिकाणी. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आज आंदोलन? हो, आम्हाला आंदोलन करतो. तुम्हाला आमची परिस्थिती काय एवढी आम्ही बिकट लावली तुम्ही? अहो, जर आमच्या परिस्थितीकडे बघा ना. आज आमचा धनंजय, आज आमचा संतोष गेलाय. एवढे लोकांचे सगळे हळहळ उठली. मग तुम्ही काय त्यांना तुम्ही हळहळीला त्याला जबाब द्यायला काही थोडा सुद्धा का द्या? धनंजय देशमुख कुठे आहेत? इथं होते ना? हा धनंजय नाही हो, संतोष देशमुख. आता होते धनंजय, ते कुठे गायब? ते बेपत्ता असतात. काय माहित नाही ते कुठे गेले ते. झालेच आमचे आणून द्या. आमची तळपायाची मुंगी मस्तकाला गेली. आमचा राजा ह्या जागेवर धनंजय आणून दिला पाहिजे. आमचा कुठे गेले तर आम्हाला विचारता का तुम्ही? तुम्ही काय करता? असं नसतं. एका बरोबर अपहरण केलं का काय केलं आम्हाला माहित नाही. आता आंदोलनाला सुरुवात केली तुम्ही आता या ठिकाणी? आमचे धनंजय देशमुख आज सकाळपासून गायब आहेत. दिवसा आमच्या सरपंचाला उचलून नेलं. ह्यांना का उचलून नेऊ शकत नाही? सरकार काय करते? त्यांनी तात्काळ लक्ष द्यायला पाहिजे. आपण पाहतो की अशा पद्धतीने संशय देखील व्यक्त केला जातोय. एकीकडे धनंजय देशमुख यांच्या बंधूला अपहरण केलं गेलं होतं, मात्र आता धनंजय देशमुख हे देखील बेपत्ता आहेत. त्यांचं अपहरण केलं गेलं असा संशय आता या गावकरी आपल्या समोर व्यक्त करतात. आपण पाहतात की हा जो टावर आहे याला चौही बाजूने आता गावकऱ्यांनी घेरलेला आहे. गावकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय. आमचा धनंजय आम्हाला तातडीने आणून द्या अशा पद्धतीचं मागणी या ठिकाणी गावकरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. सचिन, मात्र सध्याच्या क्षणाला हा एक प्रश्न उरतो की शेवटचं नेमकं कुठं पाहिलं गेलं होतं सध्या त्यांना? जर आता ते कुणाच्या संपर्कात नाहीयेत, आता ते तिथं दिसत नाहीयेत, तर मग जिथं सगळे बसले होते, सोनवणे त्यांच्याशी बोलले, आंबेडकर त्यांच्याशी बोलले, त्याच्यानंतर धनंजय देशमुखांना शेवटचं कोणी पाहिलंय का? कुठे नेमकं ते गेले याबाबत कोणी काही भाष्य करतंय का उपस्थितांमध्ये? उपस्थित शेवटचं आपण पण स्वतः इथं होतो. धनंजय देशमुख यांना शेवट जेव्हा आनंदराज आंबेडकर आले होते त्यावेळेस धनंजय देशमुख या ठिकाणी पेंडॉल मध्ये होते. मात्र त्यानंतर ते गेले आणि त्यानंतर त्यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. ते कुठं आहे नेमके हे समोर आले नाही. त्यामुळे ग्रामस्थ चिंतेत आहे. ग्रामस्थांमधली चिंता वाढलेली आहे. ग्रामस्थ आता हा संशय व्यक्त करतात त्यांचं अपहरण झालंय की काय. आता हा आक्रोश या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. एक महिला आहे, मी बघितलं धनंजय नाहीये. धनंजय गायब कुठे गेले का? संतोष देशमुख सारखीच हत्या केली धनंजयची. कारण ह्या माता माऊल्या सकाळपासून रडायल्यात. मी सकाळी आले, धनंजय नाहीये. धनंजयचं मर्डर केलं का काय? धनंजय इथं आंदोलन करणार होते. ह्या माऊल्यांना विचारा. आज संक्रांतीची भोगी आहे, उद्या संक्रांत आहे. एका धनंजयची पत्नी रडत आहे. संक्रांत म्हणती लांब राहू द्या. माझा नवरा कुठे आहे? तिचा नवरा आणून द्या. मी मुख्यमंत्री साहेबांना सांगते, तुम्ही त्या धनंजयला परेशान केलंय. तो 32 दिवस झाला तुम्हाला विचारतो, त्याला तुम्ही कुठलीच माहिती देत नाही. पुन्हा मी सांगते, धनंजयचा नक्कीच मर्डर झालेला आहे. धनंजय आणून द्या, धनंजय आणून द्या. एवढं मी कळकळीची विनंती करत आहे. सकाळी नव्हते, मी सकाळपासून होते. मी सकाळपासून इथंच आहे. धनंजय नाहीयेत. मी आले, तुम्ही सुद्धा बघितलं. कोणाला ते पोलीस प्रशासनचं, महाराष्ट्र शासनचं काम आहे. आमचं नाहीये. पोलीस प्रशासन, महाराष्ट्र शासन यांचं काम आहे. आमचा एक योद्धा ते आणून देणे. एक तर गेला आहे संतोष देशमुख. आता धनंजय देशमुखचं बी मर्डर केलं का काय? कारण सकाळपासून धनंजय नाहीयेत. मी आले, माता माऊल्या नाव धनंजय कुठे आहेत? धनंजयच नाहीयेत. धनंजय आणून दे. हे पोलीस प्रशासनचं काम आहे. पोलीस प्रशासनचं काम आहे. चला, धनंजय आणून द्या.
काल आंदोलन होतं इथं आणि पण ते आज सकाळपासून गायब आहे इथं. कुठे गेलेत हे माहिती नाही. आमचा पहिला एक भाऊ गेलाय, आता दुसरा घालवायचा आहे का? सरकारांना एवढीच विनंती की तुम्ही तात्काळ त्याचा शोध लावा, नाहीतर पुन्हा मग तुम्हाला लय अवघड जाईल हे. अशा पद्धतीने संशय या ठिकाणी गावकऱ्यांकडून व्यक्त केला जातोय आणि कुठेतरी काही घातपात झालाय का असा देखील या संशय आहे गावकऱ्यांना. त्यामुळे संतप्त गावकरी या टावर जवळ येऊन थांबलेले आहेत आणि महिला वर्ग जो आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी जमल्याचं आणि चिंताग्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. रिद्धी, सचिन, आत्ताच्या क्षणाला गावात आधीपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त आहे. त्यांच्याकडून धनंजय देशमुखांचा शोध घेतला जात नाहीये का? मोबाईलवरून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न होतोय का? या ठिकाणी पोलिसांना थोड्या वेळापूर्वी जेव्हा आपण विचारलो तेव्हा पोलिसांनी देखील सांगितलं होतं की आम्ही पण त्यांना बघतोय. मात्र थोड्या वेळापूर्वी त्यांना पाहिलं गेलं होतं, त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाल्यानंतर हा सर्व काही गोंधळ उडालेला आहे. गावकरी चिंतेत आहे आणि पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. मिळते अजून देखील तरी त्यांचा पत्ता लागलेला नाहीये. रिद्धी, देशमुख कुटुंबियांचं याच्याबाबत काय म्हणणं आहे? म्हणजे संतोष देशमुखांच्या पत्नी आहेत किंवा स्वतः धनंजय देशमुखांचे पत्नी आहेत, 2 मुलं आहेत संतोष देशमुखांचे, यांच्याशी काही बोलणं होऊ शकलं? त्यांच्याकडून काही माहिती मिळाली? त्यांचे जे नातेवाईक इथं आलेले आहेत त्यांनी देखील संशय व्यक्त केलेला आहे. त्यांचे जे नात्यातली घरातली मंडळी होते ते या ठिकाणी आले होते, त्यांनी देखील संशय व्यक्त केलेला आहे की ते कुठे गेले आम्हाला माहिती नाहीये, आमचा धनंजय देशमुख आम्हाला शोधून आणून द्या अशा पद्धतीचा टाहो या ठिकाणी महिला फोडत आहेत. रिद्धी, मात्र अजून देखील पत्ता लागलेला नाहीये धनंजय हे कुठे आहेत म्हणून, कारण की थोड्या वेळापूर्वी हे ते होते, अचानक ते बेपत्ता झालेले आहेत आणि त्यानंतर हा सर्व गोंधळ उडालेला आहे. सचिन, आता तुम्ही आंदोलन स्थळावर आहात, तुमच्या आजूबाजूला अनेक नागरिक आहेत, तिथली दृश्य तुम्ही आम्हाला दाखवू शकता का? नेमकं किती ग्रामस्थ तिथं आलेत, त्यांचं काय म्हणणं आहे? ही दृश्य आपण प्रेक्षकांना एकदा दाखवूयात आंदोलन स्थळाची. नक्कीच हे ग्रामस्थ आहेत. आपण पाहतो की आबालवृद्ध सर्व गाव या ठिकाणी जमलेलं आहे या संपूर्ण परिसरामधला आणि हा टावर आहे. टावरला चोही बाजूने अशा पद्धतीने घेराव घालण्यात आलेला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर यापूर्वी पाहिलं होतं आपण की ग्रामस्थ आक्रमक झाले होते, रस्त्यावर आले, पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होते की का असा देखील एक या ठिकाणी शक्यता व्यक्त केली जात आहे. आपण पाहतो की संपूर्ण परिसरामध्ये अशा पद्धतीने ही ग्रामस्थ मंडळी जमा झालेली आहे आणि अनेक जण या ठिकाणी संशय व्यक्त करतायत की नेमकं संतोष देशमुख कुठे गेलेले आहेत, धनंजय देशमुख कुठे गेलेले आहेत. अजून काही आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल या घडीला धनंजय देशमुख हे बेपत्ता आहेत, त्यांचा शोध घेतला जातो? धनंजय देशमुख हे आज या टावरवर चढून आंदोलन करणार होते, पण त्यांनी काय त्यांना ऑटोमॅटिकच सकाळी त्यांना कोणी उचललंय का कुठं घेऊन गेलेत याचा काय आणखीन थांगपाता लागत नाही. कारण जसं संतोष देशमुखला उचलून घेऊन जाऊन त्यांचा मर्डर झालेला होता, तसाच जर धनंजय देशमुखला घेऊन जाऊन जर त्यांचा पण मर्डर करायचं ठरवलंय का काय, असं या सर्व गावकऱ्याच्या आणि आमच्या सगळ्याच्या मनात आहे. तर मला काय म्हणायचं, पोलीस प्रशासनाला मला एकच बोलायचंय की त्यांनी टावरला राखण राहण्यापेक्षा त्यांनी धनंजय देशमुख कुठे गेलेत हे हुडकायला पाहिजे. आता या जिल्ह्याचे SP असतील, कलेक्टर असतील, हे हातावर हात देऊन बसलेले आहेत. आता एक 5 ते 10 मिनिटात मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे मसाजोगी येथे येत आहेत. तरी सर्व समाज बांधवांना मी नम्र आवाहन करतो की त्यांनी सुद्धा सगळ्यांनी जसं असेल तसं मसाजोगला येण्याची कृपा करावी. आपण पाहतो की आता या ठिकाणी अशा पद्धतीने संशय व्यक्त केला जातोय, मात्र ते कुठं आहेत याचा अजून शोध लागलेला नाहीये. रिद्धी, त्यामुळे संपूर्ण गावकरी चिंतेमध्ये दिसत आहेत. जी सचिन, तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांशी तुम्ही बोलायचा प्रयत्न केला, त्यांना सध्याच्या क्षणाचे काही तपशील विचारलेत धनंजय देशमुखांच्या या सगळ्या गायब होण्यासंदर्भात? नाही, पोलिसांनी अजूनही आम्ही शोध घेत आहोत अशा पद्धतीचं कॅमेऱ्यासमोर त्यांनी बोलण्यास नकार दिलाय. मात्र ऑफ द रेकॉर्ड त्यांनी असं सांगितलंय की आम्ही शोधतोय ते कुठं आहेत म्हणून. त्यामुळे अजून तरी देखील पोलिसांच्या म्हणण्यानुसार धनंजय देशमुख यांचा पत्ता लागलेला नाही, अजूनही ते बेपत्ताच आहेत आणि त्यामुळेच आता कुठेतरी ग्रामस्थ आणि त्यांचे नातेवाईक संशय व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. जी, आंदोलन स्थळावर तर निश्चित हत्येचा सुद्धा संशय व्यक्त होतोय सचिन, पण घरी नेमकी काय परिस्थिती आहे? म्हणजे देशमुखांचं घर ते हे आंदोलन स्थळ, हे अंतर जास्त आहे का? धनंजय देशमुखांचं घरी सुद्धा शोध घेतला गेलाय का? काही नाही तर घरा